हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या मंगळवार 4 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये शेवटी दांगट कुटुंबाच्या घरावर ताडपत्री टाकली गेलीच आणि आता कोणालाही रात्रभर जागायची गरज नाही आहे. सगळे रात्रभर शांत निवांत झोपू शकतात. परंतु खरं वादळ आलंय ते राजाच्या आयुष्यात. कारण अवनीला समजलंय की राजा हा एखाद्या मोठ्या टूर्स अँड ट्रॅव्हल कंपनीचा मालक नाही आहे. राजा साधा ड्रायव्हर होता आणि आता त्याची तीही नोकरी गेली आहे. तो बेरोजगार झाला आहे. मग हे सत्य कळल्यानंतर अवनी काय करणार? राजाचं आणखीन हे खोटं तिच्या समोर आलं आहे म्हणजे तिला जबर धक्का बसला आहे यात शंका नाही. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच संपूर्ण दांगट कुटुंबाची चांगलीच पळापळ सुरू असते पावसाच्या पाण्यापासून वाचण्यासाठी आणि त्याच वेळेस जोरात वीज कडाडते. त्यामुळे सगळेच घाबरतात आणि मग राजा हा बेडवर जाऊन उभा राहतो. सगळ्यांना गोळा करतो आणि अनाऊन्समेंट करतो, आता वेळ आलीये. नारंगी अलर्ट आता पार पुसला गेलाय आणि नाशकात पावसाचं धुमशान सुरू होणार आहे. आता रेड अलर्ट. त्यामुळे रेड अलर्टच्या दृष्टीने सगळेजण तयारी सुरू करा. आता सगळ्यांना आपापली जबाबदारी अगदी योग्यरित्या पार पाडायची आहे. आणि मग सगळेजण जोरजोरात घोषणा देतात, रेड अलर्ट, रेड अलर्ट. म्हणजे त्यांचं हे सगळं दरवर्षीच आहे. दरवर्षीच जोराचा पाऊस येतो, घर गळतं आणि मग दांगट कुटुंबाने किती पाऊस आल्यावर काय काय करायचं हे सगळं सांगून ठेवलेलं आहे आणि राजा त्यांना याबद्दल सांगत असतो. हे सगळं पाहून अवनीला आश्चर्य वाटतं की हे सगळं काय चालू आहे. आणि मग रेड अलर्टच्या दृष्टीने सगळेजण तयारी करायला सुरुवात करतात. इकडे सुलवात्या आणि दत्ता मात्र निवांत त्यांच्या भाड्याच्या घरात झोपलेले असतात. या घरात काही पाणी गळत नाही, काही टेन्शन नसतं. फक्त जेथे दत्ता झोपलेला असतो ती खिडकी उघडी आहे म्हणून जोरजोरात वारा, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट या सगळ्यांचा आवाज घरामध्ये येत असतो. त्यामुळे सुलवात्याची झोप मोड होते. सुलवात्या झोपेतून उठते आणि दिवे चालू करते आणि तिला दिसतं की खिडकी उघडी आहे. हा दत्ता कुंभकर्णासारखा झोपलाय असा विचार करून सुलवात्या ही खिडकी बंद करते आणि दत्ताला उठवते आणि म्हणते, ए दत्ता दादा, उठ लवकर, बाहेर किती पाऊस पडतोय ते तरी पहा. दत्ता चिडून म्हणतो, ए सुले, आता काय रात्री पाऊस पडतोय म्हणून बाहेर भिजायला जाऊ का? मला नाही भिजायचं. सुलवात्या म्हणते, अरे दत्ता दादा, भिजायला नाही पाठवते. आत्ताच्या आत्ता जा आणि पहा त्या धोंड्याच्या घरात आहे ना कशी सगळ्यांची पळापळ सुरू असेल. दत्ता म्हणतो, सुले, ते काय नवीन आहे का आपल्याला? माहिती आहे ना त्याच्या घरामध्ये आता चांगलाच मुसळधार पाऊस सुरू असेल. सगळं घर गळतंय, त्यांना काय रात्रभर झोप लागायची नाही. सुलवात्या म्हणते, तेच तर सांगते तुला, त्यांच्या सुनेचे कसे हाल बेहाल होत असतील आता. दत्ता म्हणतो, चांगलेच बेहाल झाले असतील, मजा येईल तिची. सुलवात्या म्हणते, अरे तीच तर मजा घ्यायची आपल्याला. आत्ताच्या आत्ता तेथे जा, त्यांचा तो व्हिडिओ काढून आण आणि पोरीच्या बापाला पाठवून दे. म्हणजे पोरीचा बाप पोरीला इथून घेऊन जाईल आणि मग आपले हाल एकदम मालामाल होऊन जातील. हे ऐकून दत्ता खूप खुश होतो आणि म्हणतो, अरे वासुले, काय डोकं चालतं तुझं. सुलवात्या खूप खुश होते आणि म्हणते, जा लवकर जा. दत्ता उठतो. सुलवात्या त्याला छत्री देते आणि दत्ता व्हिडिओ काढायला निघून जातो. इकडे दांगट कुटुंबाच्या घरी रेड अलर्टची जोरदार तयारी सुरू असते. आधीपेक्षा सगळ्यांची जोरात धावपळ सुरू असते. अवनीला काय झालंय ते कळतच नाही. तेवढ्यात दत्ता तेथे येतो आणि खिडकीतून गुपचूप हा सगळा व्हिडिओ रेकॉर्ड करतो. घरातील कोणालाच कळत नाही की दत्ता आपला व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. दत्ता त्याचं काम करतो. घरातली ही सगळी धावपळ, अवनीचे हाल, गळणारं हे घर आणि सगळे जे काही उपाययोजना करताय हे सगळं मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून दत्ता तेथून पळून जातो. आणि इकडे अवनीचे वडील चंद्रकांत यांच्या इथे सुद्धा जोराचा पाऊस सुरू असतो. त्यामुळे या सगळ्या गोंधळामुळे त्यांची सुद्धा झोपमोड होते. चंद्रकांत उठतो आणि आपल्या रूमची खिडकी बंद करतो. परंतु तेवढ्यात चंद्रकांतला अवनी आठवते. अवनीचा विचार चंद्रकांतच्या मनात येतो. अवनी माझी किती लाडकी होती आणि तिने माझ्याबरोबर काय केलं
हे घर सोडून त्या राजाबरोबर पळून गेली, पळून जाऊन लग्न केलं, हे सगळं चंद्रकांतला आठवतं आणि चंद्रकांत खूप दुःखी होतो. चंद्रकांतच्या डोळ्यात पाणी येतं. तेवढ्यात संगीताला जाग येते. संगीता खूप घाबरते. चंद्रकांतला काय झालंय अशी भीती तिला वाटते आणि ती विचारते, अहो काय झालंय, बरं वाटतंय ना, डॉक्टरांना बोलवायचंय का? चंद्रकांत चिडून म्हणतो, डॉक्टर नकोय मला, मला माझी मुलगी हवी आहे, मला माझ्या काळजाचा तुकडा परत हवाय, देऊ शकतेस का तू? संगीताला खूप वाईट वाटतं. संगीता म्हणते, अहो नका इतकं मनाला लावून घेऊ. चंद्रकांत चिडून म्हणतो, मनाला लावून नका घेऊ म्हणजे? अगं माझ्या काळजाचा तुकडा आहे तो, आणि आज तो मला सोडून गेलाय. आयुष्यभर मी ती जे म्हणेल ते केलं, कधी तिचा शब्द खाली पडू दिला नाही. मग तिने असं का केलं? त्या भिकाड्यांच्या घरात का गेली ती? का पळून जाऊन लग्न केलं? बापाच्या प्रेमाला काही किंमतच नसते का? आपण आईबाप म्हणून तिच्यासाठी जे काही केलं त्याला काही किंमतच नव्हती का? संगीताकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं. ती गप्प बसते आणि इकडे दत्ता घरी परत येतो. सुलभात्या विचारते, व्हिडिओ चांगला काढला ना, तिरपा तर नाही काढला ना? दत्ता खूप चिडतो आणि म्हणतो, येडाबिडा समजतीस का गं तुम्हाला? काय प्रश्न विचारती? सुलभात्या म्हणते, अरे असंच विचारलं. दत्ता सांगतो, एकदम परफेक्ट व्हिडिओ काढलाय, आता उद्या त्या देशमानेला पाठवून देतो. तर सुलभात्या म्हणते, अरे उद्या कशाला, आत्ताच पाठवून दे, आत्ताच मजा येईल. दत्ता म्हणतो, आत्ता पाठवून देऊ? चालल चालल, मजा येईल. आणि दत्ता लगेच देशमानेला व्हिडिओ पाठवून देतो. सुलभात्या खूप खुश होते. दत्ता सांगतो, पोचला पण व्हिडिओ. सुलभात्या विचारते, पाहिला का? दत्ता सांगतो, अगं एवढ्यात कोडे पाठवय, पाहिल तो नंतर, आपलं काम झालं ना, आता टेन्शन नाही. सुलभात्या म्हणते, अरे मला तर व्हिडिओ दाखव. दत्ता तिला हा व्हिडिओ दाखवतो आणि अवनीची ही पळापळ, अवनीचे हाल पाहून आणि व्हिडिओ किती छान काढलाय हे पाहून सुलभात्या भलतीच खुश होते. इकडे चंद्रकांत हा संगीताला सांगतो, संगीता खरंच आपल्या मुलीने आपली खूप मोठी फसवणूक केली आहे. तिच्यासाठी काय नाही केलं आपण, आणि तिने आपल्याला त्याचं हे फळ दिलं. आणि तेवढ्यात या दत्ताचा मेसेज चंद्रकांतला येतो. चंद्रकांत म्हणतो, पहा सत्य आहे. चंद्रकांत आपला फोन पाहतो. संगीता विचारते, एवढ्या रात्री कोणी मेसेज केलाय? चंद्रकांत म्हणतो, ते तर पाहतोय. आणि तेवढ्यात चंद्रकांत दत्ताने पाठवलेला हा व्हिडिओ प्ले करतो. चंद्रकांत आणि संगीता दोघे हा व्हिडिओ पाहतात. अवनीचे त्या दांगटांच्या घरी काय हाल होत आहे. त्यामुळे चंद्रकांत आणि संगीताला जबर धक्का बसतो. चंद्रकांत खूप दुःखी होतो आणि म्हणतो, आयुष्यभर ऊन वारा पाऊस याचा अवनीला कोणताही त्रास होऊ नये म्हणून मी तिच्या डोक्यावर छत्री पकडून उभा होतो. परंतु अवनीला त्या भिकाऱ्यांच्या झोपडीत जायचं होतं. पाहिलं ना, त्या भिकाऱ्यांच्या घरी गेल्यानंतर माझ्या मुलीचे किती हाल होत आहे. यासाठी त्या ड्रायव्हरशी लग्न केलं होतं का तिने? यासाठी त्याच्याबरोबर पळून गेली होती का? हा ऐश्वराम, हा बंगला, हे सगळं सुख सोडून त्या नालायक भिकाऱ्याच्या घरी गेली आणि आता तिला हा सगळा त्रास होतोय. अवनीला होणारा हा त्रास पाहून चंद्रकांत आणि संगीताला खूप वाईट वाटतं. परंतु आता आपण काहीच करू शकत नाही. जर अवनी स्वतःच घरी यायला तयार नाहीये, तिनेच हे सगळं ओढावून घेतलंय, तर आपण तरी काय करणार? हा विचार करून चंद्रकांत खूप दुःखी होतो. आणि इकडे अवनी सगळ्यांचं ही पळापळ धावपळ पाहत असते. आणि मग पाहता पाहता राजा, धन्या, पाण्या, यशोदा हे 4 मोठ्या मोठ्या काठ्या घेऊन येतात. बेडच्या आजूबाजूला या काठ्या लावतात. मग एक भलं मोठं प्लॅस्टिक घेऊन येतात आणि एक टेम्पररी टेंट बनवतात. अवनीला काही कळतच नाही हे सगळं काय सुरू आहे. आणि मग हे सगळेजण या बेडवर जाऊन बसतात. अवनीसुद्धा त्यांच्याबरोबर जाऊन बसते. आणि धन्या हा चक्क रेन रेन गो अवे लिटल धनू वॉन्ट्स टू प्ले हे गाणं गातो, ही कविता गातो. तर पाण्या म्हणतो, ए धन्या, मराठी गाणं गायचं, मराठी. इंग्लिश गाणं काय गातो रे? आपण महाराष्ट्रात राहतो त्यामुळे मराठी गाणंच गायचं. धोंडियांना जोरात ओरडतो, अरे आवाज. लगेच पाण्या म्हणतो, मराठीचा. अण्णा एक नंबर, असंच बोललं पाहिजे. अवनीला कळतच नाही या सगळ्यांचं काय सुरू आहे. पाण्या धन्याला म्हणतो, ए धन्या चल मराठी गाणं गा, ए रे ए रे पावसा. तर धन्या म्हणतो, नाही नाही, त्या गाण्यात एवढी मजा नाही आहे. पाण्या चिडून म्हणतो, असा चापटाळी ना तुला, बोल बरं लवकर बोल. आणि
पावसाला कधी जा म्हणायचं नसतं, पावसाला ये म्हणायचं असतं. कारण पाऊस नाही पडला तर काय होणार? अख्ख्या महाराष्ट्रात दुष्काळ पडेल. मग महाराष्ट्राचं नुकसान होईल. महाराष्ट्राचं नुकसान झालं तर अख्ख्या देशाचं नुकसान होईल. अख्ख्या देशाचं नुकसान झालं तर अख्ख्या जगाचं नुकसान होईल. आणि फक्त तुझ्यामुळे हे नुकसान होणार आहे. धन्या यशोदाला विचारतो, यशोदा मी एक एवढंसं गाणं म्हटल्यामुळं एवढं मोठं नुकसान होणार जगाचं? यशोदा त्याला इशारा करतो, जाऊ दे, नको एवढा विचार करू. आणि मग पाण्या धन्याला म्हणतो, धन्या असा चापटाळींना चल लवकर म्हण बरं. आणि मग धन्या त्याच्या वेगळ्या स्टाईलमध्ये ए रे पावसा तुला देतो पैसा असं वेगळंच गाणं म्हणतो. सगळेजण त्याच्याकडे आश्चर्याने पाहतात, टाळ्या वाजवतात. अवनीला कळतच नाही की घर गळतंय आणि हे सगळे काय करताय. मग राजा म्हणतो, धन्या ते काम कर, तुझ्या गळ्यात ती कोंबडी ना ती वाजव, ती वाजव. आणि या सगळ्यांचा चक्क रॅप सुरू होतो. धन्या हा रॅपच्या सगळ्या बीट्स देत असतो आणि हे सगळे भाऊ ए रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा असं रॅप करतात. अवनीला सुद्धा हे रॅप आवडतं. सगळे खूप एन्जॉय करत असतात. पण त्याच वेळेस अण्णा मात्र रेलगाडी रेलगाडी सगळे हसतात आणि म्हणतात, अण्णा ते वेगळंच गाणं आहे. अवनीसुद्धा हसते आणि अवनी विचारते, तुम्ही सगळे काय आता गाणीच म्हणणार आहे का रात्रभर? यशोदा म्हणतो, खरंय खरंय. राजा म्हणतो, हो गाणी नाही, आपण आहे ना शब्दांच्या भेंड्या खेळूया, शब्दांच्या भेंड्या, त्याच्यातसुद्धा खूप मजा येते. अवनी विचारते, शब्दांच्या भेंड्या? तर धन्या तिला सगळा कन्सेप्ट सांगतो. शब्दांच्या भेंड्या म्हणजे अशा लॉजिकल नाही, वेगळ्याच असतात, म्हणजे काही संबंध नसलेल्या. आता मी जर तुम्हाला विचारलं की चाकू, तर तुमचं उत्तर काय असेल? अवनी सांगते, चाकू सफरचंद. धन्या म्हणतो, येथेच नापास झाला तुम्ही. हे लॉजिक आन्सर झालं की चाकू सफरचंद. परंतु थांबा, आता मी अण्णाला विचारतो. अण्णा चाकू आणि दोंडी अण्णा म्हणतो रेलगाडी. सगळे हसतात आणि मग धन्या म्हणतो, पाहिलं का, या खेळात आहे ना आमचे अण्णाच नेहमी जिंकतात. आमच्या अण्णाला खूप मजा येते हा खेळ खेळायला. चला आपण सुरू करूया. श्री गणेशाय नमः. अण्णा तुमच्या ह आलं, बोला बरं हा. आणि अण्णा म्हणतात हा रेलगाडी. सगळे पुन्हा जोरजोरात हसतात. अवनीला खूप राग येतो आणि अवनी विचारते, अरे तुमचं घर गळतंय आणि तुम्ही हे काय गाण्याच्या भेंड्याने हे खेळत बसलाय? रात्रभर काय तुम्ही हेच करत बसणार आहे का? तर धन्या सांगतो, नाही वहिनी, रात्रभर आम्ही हेच नाही करत बसणार आहे. आपला पूर्ण प्रोग्राम फिक्स असतो. म्हणजे सगळ्यात आधी गाण्याच्या भेंड्या झाल्या, मग शब्दाच्या भेंड्या, मग त्यानंतर दमशराज. ते करता मग पहाटेचे 5 वाजतात. आणि मग त्यानंतर आपला राजादा आहे ना फुल जोमात येतो, एकदम फुलान भूताच्या गोष्टी सांगतो. काय माहोल होतो. पाण्या म्हणतो, हा ना, असा अंग असा काटा येतो नुसता. आणि मग सगळे असे घाबरलेले असतात. सगळे घाबरून गेले की मग यशोदा, यशोदा आहे ना कीर्तन सांगतो. 5 ते 6 वाजेपर्यंत 1 तास यशोदाचं कीर्तन असतं. आणि मग यशोदाच्या कीर्तनाने आपल्या या रात्रीची सांगता होते. एकदम फुल माहोल असतो, फुल मजा येते. घरातल्या सगळ्यांना याची सवय असते, सगळे खुश होतात. परंतु अवनीला हे बिलकुल आवडत नाही. आणि अवनी चिडून म्हणते, अरे काय तुम्ही रात्रभर कीर्तन आणि भूताच्या गोष्टी, दमशराज आणि भेंड्या खेळताय? येथे तुमचं घर एवढं गळतंय आणि तुम्हाला त्याचं काहीच घेणं देणं नाही आहे. एखादं परमनंट सोल्युशन काढायचं तर तुम्ही हे काय टेम्पररी सोल्युशन काढून बसलाय? असा टेंट टाकलाय प्लॅस्टिकचा आणि त्याच्या खाली रात्रभर बसणार आहात. तुमच्या घराबद्दल तुम्हीच विचार केला पाहिजे ना. आणि हे ऐकून घरातील सगळे गप्प बसतात. राजाला खूप वाईट वाटतं आणि राजा विचार करतो, या काय तुमचं घर करताय? देवी आई, या घराला त्या आपलं घर कधी म्हणणार आहे? असं काहीतरी कर की त्या आपल्या घराला आपलं घर म्हणतील. आणि पाण्या म्हणतो, कसं आहे ना वहिनी, तुम्हाला काय वाटतं? आम्हाला ही आयडिया सुचली नसल, आम्हाला असं वाटलं नसल. पण आता काय करणार आहे? जे शक्य नाही आहे ते नाही आहे ना. आम्ही ताडपत्री टाकण्याचा विचार जरी केला तरीसुद्धा लगेच आमची आत्या येते, आम्हाला नोटीस दाखवते आणि मग काहीच होत नाही, ना ताडपत्री ना डागडुजी. अण्णा म्हणतो, हो ना, ती कावळीन लगेच येते. यशोदा म्हणतो, चला मग गाण्याच्या भेंड्या सुरू करूया. परंतु अवनी चिडून म्हणते, नाही, मला गाण्याच्या भेंड्या पण खेळायच्या नाही आणि काही पण खेळायचं नाही.
जर उद्या सकाळपर्यंत या घरावर ताडपत्री टाकली गेली नाही तर मी हे घर सोडून निघून जाईल. हे ऐकून घरातील सगळ्यांना जबर धक्का बसतो. तेवढ्या जोरात वीज कडाडते आणि अवनी म्हणते, मी खरंच घर सोडून जाईन बरं का. अवनी घर सोडून जाईल ही धमकी मिळाल्यामुळे घरातील सगळे खूप घाबरतात आणि आता काय करायचं हाच प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. घरातील सगळेजण किती पाणी गळतंय तेच पाहत असतात. तेवढ्यात नमी तेथे येते आणि विचारते, काय विषय. तर सगळेजण म्हणतात, अरे नमी आली, नमी आली. नमी बस ना. नमी बसते आणि विचारते, अरे वा, एवढी इज्जत. खूप वर्षानंतर या घरात मला एवढी इज्जत मिळाली आहे. आणि काय यशा, आज काय स्पेशल खायला बनवलं की काय. तर धन्या म्हणतो, ताडपत्री. ताडपत्री. नमी विचारते, काय ताडपत्री. आणि मग घरातले सगळेजण तिला सांगतात, घरावर ताडपत्री टाकायची आहे. नमी म्हणते, काय धिंगाणा हवाय का. माझी मम्मी किती मोठा धिंगाणा घालेल माहिती आहे ना. हे सगळे भाऊ म्हणतात, ते माहिती आहे, म्हणूनच तुला बोलवलंय. तिला घरातच बसवायचे अनेक तास, म्हणजे आम्ही आमचं काम पूर्ण करू. नमी विचारते, किती वेळ. राजा सांगतो, 4, 5, 6 तास, कमीत कमी 6 तास. नमी म्हणते, शक्य नाही, नाही जमायचं. परंतु नमी काही ऐकत नसते. तर यशोदा चक्क नमीचा हात पकडतो आणि म्हणतो, नमी प्लीज पहा ना, सगळं घर गळतंय. अवनीला खूप त्रास होतोय आणि या घराची इज्जत आता तुझ्याच हातात आहे. प्लीज एवढं काम कर आमचं. हे ऐकून नमी खूप खुश होते, कारण यशोदाने रिक्वेस्ट केली आणि तिचा हातसुद्धा पकडला आहे. आणि नमी म्हणते, चालेल ना यशा, तुझ्यासाठी मी काही पण करायला तयार आहे. राजा म्हणतो, वा रे वा, आम्ही बोललो तेव्हा काही नाही, यशोदा बोलला लगेच तयार झाली. नमी म्हणते, तुम्हाला यशाची सर नाही ना म्हणून. आणि यशा किती रोमॅन्टिक बोलतो. ठीक आहे, करेल, तुमच्यासाठी मी करेल. तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट. तर राजा म्हणतो, ऑल द बेस्टची गरज तुला आहे, आम्हाला नाही. आणि मग यशोदा नमीला ऑल द बेस्ट म्हणतो. नमी लाजून म्हणते, किती रोमॅन्टिक बोलतो. नमी तेथून निघून जाते. पाहण्या यशोदाची चेष्टा करतो. यशोदा धन्याला तिच्यावर लक्ष ठेवायला सांगतो. धन्या बाहेर येऊन पाहतो तर नमी ही मागच्या दाराने निघते आणि आपल्या घरामध्ये जाते. धन्याचं बारीक लक्ष असतं. नमी पाहते तर तिच्या आईचं, सुलवात्याची, देवी आईची पूजा सुरू असते. नमी ही बाहेर येऊन सगळ्यांना सांगते की मम्मीची पूजा सुरू आहे, तुम्ही तुमचं काम सुरू करा. आणि मग सगळे भाऊ आपलं काम सुरू करतात. नमी परत घरात येते आणि सुलवात्या ही देवी आईला प्रार्थना करत असते. देवी आई, काही पण कर, पण त्या धोंड्याचं घर मला मिळू दे, माझ्या नावावर होऊ दे. आणि धोंड्याची सून कायमचं घर सोडून जाऊ दे. नमीला खूप राग येतो. सुलवात्या म्हणते, आणि मग ते झाल्यानंतर माझ्या नमीला एखादं श्रीमंत स्थळ मिळू दे, म्हणजे माझ्या म्हातारपणाची सुद्धा सोय होईल. नमी तोंड वाकडं करते. आणि मग सुलवात्याची प्रार्थना होते आणि ती म्हणते, देवी आई, मी तुझी एवढी साधी भोळी चांगली भक्त आहे, तू माझी इच्छा नक्की पूर्ण करशील हे मला माहिती आहे. नमी हे सगळं ऐकत असते. सुलवात्याची प्रार्थना होते. नमी म्हणते, आई पाणी पी. देवी आईला एवढी प्रार्थना केली, पोथी वाचली, तुझा गळा सुकला असेल ना, घे पाणी. नमी इतक्या प्रेमाने पाणी देतीये, त्यामुळे सुलवात्या पाणी पिते आणि देवी आईला म्हणते, किती चांगली पोरगी दिली मला. नमे, एक काम कर, तू ना माझ्यासाठी गरमागरम आल्याचा चहा बनव, तोपर्यंत मी बाहेर जाऊन कपडे वाळत घालते. पण नमीला सुलवात्याला बाहेर जाऊ द्यायचं नसतं. नमी म्हणते, अगं मम्मी बाहेर नको जाऊ, मी कपडे वाळत घातले. सुलवात्या म्हणते, घातले का वाळत, मी जाते बाहेर तसं. पण नमी तिला काय बाहेर जाऊ देत नाही. चक्क तिच्या पायात पाय अडकून तिला खाली पाडते. सुलवात्याला खूप राग येतो. 1 नंबरची धांदट कुठली, कमरेला लचका आला ना माझ्या. नमी म्हणते, अयो मी काय जाणून बुजून केलं का, चल बस खुर्चीवर आणि बस येते, बाहेर जाऊ नको बरं का, परत कंबर लचकल, मी चहा घेऊन आले. असं म्हणून नमी बाहेर जाते. सुलवात्याला मात्र डाऊट येतो की ही पोरगी अशी का वागतीये. नमी बाहेर येते, सगळ्यांना इशारा करते, तुमचं काम सुरू राहू द्या. तोपर्यंत सगळ्या भावांनी बांबू आणलेले असतात, सिड्या आणलेल्या असतात, दोरा वगैरे सगळं आणलेलं असतं आणि बाहेर ताडपत्री टाकण्याचं काम सुरू असतं. धोंडी अण्णा त्यांना गाईड करत असतो. नमी चहा बनवते आणि यशाकडेच पाहत राहते. संपूर्ण दांगट कुटुंब घरावर ताडपत्री टाकण्याचं काम सुरू करतं आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे.
मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की राजा यशोदाला म्हणेल, यशोदा चल मला सुद्धा लिफ्ट दे, आपण सायकलवर जाऊया. परंतु त्याच वेळेस अवनी त्याला थांबवणार आणि राजाला जाब विचारणार, राजा तू सायकलवर का जातोय? तुझी गाडी कुठे? किती दिवसांपासून गाडी दिसली नाही आणि किती दिवसांपासून तू ऑफिसला सुद्धा गेला नाही. तू काम करतोय की नाही? हे ऐकून राजा आणि यशोदाला मोठा धक्काच बसेल. राजा सांगेल, अहो मी वर्क फ्रॉम होम करतोय ना. अवनी विचारेल, खरंच का की तू माझ्याशी काहीतरी खोटं बोलतोय? आता काय उत्तर द्यावं हा प्रश्न राजाला पडणार. यशोदा त्याच्याकडे रागारागाने पाहत असेल. मग आता राजा अवनीला सगळं खरं सांगेल का हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.